असं एकदम म्हणजे साक्षात पांडुरंग अवतरल्यासारखं वाटतं. कारण की ते फक्त रांगोळीवरून चालत नाहीत, त्या चालताना दोन प्रेमाचे शब्द जेव्हा बोलून जातात ना, तर असं वाटतं की साक्षात विठोबा बोलायला तिथपर्यंत आला. यंदाचं माझं 13वं वर्ष आहे. मी देऊ पासून पंढरपूर पर्यंत रांगोळींच्या पायघड्या घालते. रांगोळी इथे काढायचं का आवडतं? रांगोळी खरं काढायची हे आमच्या मम्मीची इच्छा होती. मार्गरीत आपण बाबा एवढं वारीत आपण दरवेळेस चालत जात नाही, पण काहीतरी आपल्याकडनं पण सेवा घडली पाहिजे. पहिल्या वर्षी जेव्हा मी सेवा तेव्हा माझ्या आईची इच्छा होती की दीदी तुला रांगोळी ती तर तू रांगोळीच्या माध्यमातून माझी इच्छा आहे की देऊच्या तुकोबारायांपुढे तू रांगोळीच्या पायघडे घालावे. पण त्याच्यातनं मला जेव्हा हे लाखो वारकरी भेटले त्यांच्यातला जो पांडुरंग मी पाहिला तेव्हा मला असं पुढच्या वर्षी असं वाटलं की अरे आपण त्यांच्यापर्यंत काहीतरी संदेश पोहोचवले पाहिजे. तर आपण मागची 12 वर्ष बरेचसे लोक वारकऱ्यांपर्यंत आपण पाण्यांवरती झाडे लावावरती संदेश भरपूर बरेचसे प्रकारचे बेटी बचावरती संदेश दिलाय. तसं आपण आता पुण्यामध्ये बघितलं जसं आता की 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार झालाय पण त्या नराधमाला अजूनही फाशी होत नाहीये किंवा शिक्षा सुनावली जात नाही. आपण त्याच्यावरती संदेश दिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण जेव्हा रांगोळी काढतो देऊपासून पंढरपूरच्या प्रवासामध्ये जेव्हा आपण रांगोळी काढतो लाखो भाविक जे रांगोळीवरून पायदळी जाऊन जातात ना तर इतका आनंद वाटतो ना मनामध्ये.